नमस्कार प्रेक्षकांनो, अश्विनीज मधुवाणी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 15 एप्रिलचा एपिसोड तुम्ही पाहत आहात। तर आता प्रेक्षकांनो, सुरुवातीला बघा प्रतिमा म्हणत असते की आपल्या घरी जी मुलगी राहत होती तर ती तन्वीन होती, तर ती कोणतरी दुसरी भलतीच बबली लोखंड होती, मग ती तन्वी नव्हती तर मग खरी तन्वी कोण असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा आत्या प्लीज आता तन्वीचा विषय आपल्याला या घरात परत नकोय असं म्हटल्यानंतर इथे प्रतिमा म्हणत असते की नाही अरे असं कसं, तन्वीचा विषय कसं काय असं अर्जुन बोलू शकतोस तू असं म्हटल्यानंतर इथे रविराज म्हणतात की अर्जुन बोलतोय तो मला पटतंय, म्हणजेच आपण ही तन्वीच्या प्रकरणामुळे एवढा काही कोणीतरी येऊन आपला एवढा फायदा घेतलेला आहे, त्यामुळे हे तन्वीचं प्रकरण मला आता बंदच करायचं आहे। त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा म्हणत असते की मी 20 वर्ष ज्या अवस्थेत काढले, जर त्याच अवस्थेत माझी तन्वी असेल तर मला तिला सोडवायचं आहे असं म्हटल्यानंतर इथे रविराज म्हणत असतो की नाही सॉरी, पण प्रतिमा आता आपल्याला तन्वीचा विषय या घरामध्ये परत काढायचा नाही असं म्हटल्यानंतर बघा सुमन म्हणत असते की भाऊजी तुम्ही तर अगोदर किती ठाम होतात की माझी तन्वी परत येणार, ती सापडणार, मग आता असे का बोलताय। त्यावेळेस प्रतिमा म्हणत होती की आहो तुम्ही तर तेव्हा म्हणत होतात की माझी प्रतिमा पण परत येणार, मग मी आलेच ना, अगदी तसंच आपली तन्वीसुद्धा परत येईल। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा सायली तिची समजूत काढत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तन्वी नाही म्हणून काय झालं, मी आहे ना तुमची खरी तन्वी असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा म्हणत असते की हो तू आहेचच, पण तन्वीची उणीव जी आहे ती भासतेच ना गं असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रताप जे आहे ते म्हणत असतात की प्लीज आपण हे सध्या जी तन्वीचा विषय चाललाय तो प्लीज बंद करूयात का असं म्हटल्यानंतर बघा इथे अश्विन म्हणत असतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपलं कुटुंब जे आहे सर्वांना हसतपणे घालवायचं आहे, एकत्र राहायचं आहे, म्हणून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि मी सावरले सुद्धा, त्यामुळे आपण सर्व कुटुंब एकमेकांसाठी राहायला पाहिजे। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस सर्वजण एकमेकांचा हात एकमेकाच्या हातामध्ये घट्ट पकडतात आणि आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत असं त्यांचा दाखवण्याचा जो आहे तो उद्देश असतो। आता प्रेक्षकांनो, इकडे बघा खरंच सायली ही तिची खरी आई असल्यासारखं तिच्याबरोबर वागत असते, म्हणजे तिची खरी आई आहेच, पण अजूनही त्या दोघींनाही माहीत नसतं की आपलं नातं काय आहे। आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सायली ही झोपण्याची तयारी करत असते आणि त्यावेळेस अर्जुन हा खूप अस्वस्थ वाटत असतो। मग त्यावेळेस सायली म्हणते का हो काय झालं तुम्हाला, असा कसला विचार करताय। त्यावेळेस मग ती बघा अर्जुनचं टेन्शन पाहून त्याला आरशासमोर उभी करत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी तुम्हाला या दोन व्यक्तींची ओळख करून देते, हे आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या पत्नी मिसेस सायली अर्जुन सुभेदार। तर तुम्हाला माहिती आहे का, या दोघांनी खूप मोठमोठ्या संकटांना तोंड देऊन त्यांचं कुटुंब ठामपणे उभं केलं, तसंच आपल्या त्या दोघांचाही आपल्याला फॉलो करायचं आहे असंही ते सायली अर्जुनला सांगून त्याचा मूड बघा फ्रेश करत असते। मग आता काय, त्याचा मूड फ्रेश झाल्यामुळे तो आता रोमॅन्टिक मूडमध्ये यायला लागतो आणि त्यावेळेस बघा ते सायली म्हणत असते की तुमचा मूड जरा काय फ्रेश झाला की लगेच तुम्हाला नको ते सुचतं ना, मी दमली आहे आता मला झोपू द्या असं म्हणून बघा त्यांचं जे काय आहे ते चालू असतं। आता प्रेक्षकांनो, इकडे पूर्णाजी म्हणत असते काय तन्वी कुठे, त्यावेळेस बघा इथे अस्मिता सांगत असते की आहे ती तिच्या रूममध्ये आहे, पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे अश्विन म्हणत असतो की पूर्णा आजी तुझी तब्येत कशी आहे। त्यावेळेस इथे पूर्णाजी म्हणत असते काय अरे अश्विन डॉक्टरेस म्हटल्यानंतर तू सततच जे चांगले आहेत त्यांना पण त्यांची पण चौकशी करत राहणार आहेस का। आता प्रेक्षकांनो, एवढ्यातच अर्जुन सायली हे त्यांच्या रूममधून खाली येतात आणि त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते की काय अस्मिता तू तर म्हणाली होतीस तन्वी तिच्या रूममध्ये आहे, मग ती अर्जुनच्या रूममधून खाली काय येते। मग त्यावेळेस सायली म्हणत असते की नाही पूर्णाजी मी माझ्या रूममध्येच होते, परंतु मी सायलीचा ड्रेस जो आहे तो घेतला होता आणि तोच रिटर्न करण्यासाठी म्हणून मी तिला गेले होते। आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे पूर्णाजी म्हणत असते की बरं चला आपल्याला सर्वांना एकत्र नाश्ता करायचा आहे असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की कुठे गेली ती सायली। आता प्रेक्षकांनो, हिने सायलीचं जे काही प्रतिबिंब आहे ते वेगळंच काहीतरी स्वतःच्या मनामध्ये कोरलेलं असतं। आता प्रेक्षकांना सर्वांनाच धक्का बसतो की सायली कोण, म्हणजे ही कोणाला सायली समजते असं म्हटल्यानंतर बघा ती म्हणत असते की सायली कुठे। त्यावेळेस इथे खरी सायली जी आहे ती म्हणत असते की ती सकाळीच मधुभाऊंना भेटण्यासाठी म्हणून गेली। आता प्रेक्षकांना अर्जुन अश्विनला साईडला बोलावून घेतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की पूर्णाजीचं काय चाललंय, ती सायलीला तन्वी समजते आणि जी सायली आहे सायली मग ती नेमकं कोणाला समजते असं म्हटल्यानंतर इथे बघा अश्विन जो आहे तो म्हणत असतो की दादा हिने सायलीचं जे सायली वहिनीला जी आहे ती खरी सायली वहिनी तिनं तन्वी म्हणून तिला ॲक्सेप्ट केलं आहे, पण सायलीच्या विरोधात तिने वेगळंच काहीतरी प्रतिबिंब स्वतःच्या मनामध्ये कोरलेलं आहे। आता प्रेक्षकांना त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते काय रे तुमच्या दोघांची काय खुसूरपुसूर चालली तिकडं, त्यावेळेस ते म्हणतात काही नाही सहजच। आता प्रेक्षकांना इथे ते बसायला येत असतात आणि
तेवढ्यातच बघा विमल ही सायलीसाठी चहा घेऊन येत असते आणि त्यावेळेस ती म्हणते सायली ताई चहा घ्या असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे पूर्णाजीला धक्काच बसतो आणि लगेच विमल सावरत लगेच म्हणत असते की सॉरी तन्वी ताई चहा घ्या. त्यावेळेस सायली म्हणत असते की नाही नको मला चहा नको दूध हवे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते की दूध म्हणलं की तुला पहिलं किती मागं लागायचं आणि आता तू दूध मागतेस. त्यावेळेस इथे जी प्रतिमा आहे ती म्हणत असते की हो आणि त्याच्यासाठी पूर्णाजी गाणं सुद्धा गायच्या. मग त्यावेळेस प्रेक्षकांनो इथे पूर्णाजी म्हणत असते की तन्वी तुला आठवतंय का गं मी कोणतं गाणं तुझ्यासाठी गात होते ते. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा अस्मिता म्हणत असते की जर आता पूर्णाजीनं ते गाणं आठवायला सांगितलं तर ते सायलीला आठवणारच नाही. त्यावेळेस मग बघा इथे मुद्दामहून पूर्णाजी मुद्दामहून म्हणजे ती तन्वी समजून असते गाणं गात असते आणि ती म्हणत असते की चांदो बाबा भागलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो पण पुढचं जे काही आहे ते सायलीला आठवणार कसं असं सर्वांना प्रश्न पडलेला असतो. पण प्रेक्षकांनो हीच खरी तन्वी असल्यामुळे हिला त्या पुढचं जे काही गाणं आहे ते आठवतं आणि त्यावेळेस ती म्हणत असते की निंबोनीचे झाड वर फांदी मामाच्या गावावर बंदी. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे प्रतिमा म्हणत असते की अगदी लहानपणापासून ना तू असंच गायची. शेवटचे 2 ओळी आहेत ना त्या नेहमी तू चुकीचीच गायचीस. आणि त्यावेळेस मग पूर्णाजी म्हणत असते की आत्ताही तू असंच गातेस. आता प्रेक्षकांनो खरा प्रश्न इथे सायलीला पडलेला असतं आणि सायली म्हणत असते की मी असं का गात असेल कारण मी आश्रमात असताना सुद्धा हे असंच गात होते आणि मला नेहमी मधुभाऊसुद्धा म्हणायचे की तू असं चुकीचं का गातेस आणि त्या चांदोबाबाने तुझं एवढं का वाकडं केलं आहे म्हणून त्याच्यावर तू बंदी घालतेस. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा पूर्णाजी जी आहे ती उठून जात असते आणि पूर्णाजी गेल्यानंतर इथे प्रताप जे आहे ते तिला विचारतात काय गं सायली तुला ह्या पुढच्या 2 ओळी कसं काय आठवल्या. आणि तेवढ्यातच बघा इथे अर्जुन देखील तिच्या जवळ येत असतो आणि तोही तिला विचारतो. मग सायली म्हणत असते की मला माहीत नाही पण मी ना लहानपणापासून ह्या 2 ओळी अशाच गाते. मला किती वेळा मधुभाऊंनी गाण्यासाठी सांगितलं परंतु मी काही सुधरत नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की हा योगायोग नक्कीच नाही पण यातून काय सिद्ध करायचं आहे. असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणत असते की योगायोगच असेल. आता सर्वांना प्रश्न पडतो की सायलीला असं का आठवलं असेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अश्विन म्हणत असतो की पूर्ण आजीने सायली वहिनीबद्दल मनात काहीतरी दुसराच गैरसमज करून घेतलेला नाही. जी आहे सायली वहिनी आहे तिला ती तन्वी समजत आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे प्रतिमा आणि रविराज जे आहे ते म्हणत असतात की बरं चला आता आम्ही निघतो असं म्हणून ते निघतात. आणि प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा जेलमध्ये महिपत जो आहे तो सर्वांचे जेवणाचा वेळ झालेला असतो आणि तेवढ्यातच इन्स्पेक्टर जे आहेत ते आतमध्ये येत असतात आणि त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ते म्हणत असतात की तुम्हाला सर्वांना पिशव्या शिवण्याचं काम दिलं होतं आणि त्यातील फक्त एकाच कैद्याने ते काम व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे आणि त्याच्या वागणुकीमध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे त्यामुळे त्याला एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सर्वांनाच असं वाटतं की माझं नाव येईल परंतु महिपत हा कसलाच विचारत नसतो. त्याचा तो एकटाच बसलेला असतो आणि मग त्यावेळेस बघा ते इन्स्पेक्टर आहे ते महिपत शिकरेचं नाव घेतात. त्यावेळेस महिपतला धक्काच बसतो आणि प्रेक्षकांनो तेव्हा मग महिपत बघा इथे सर्वांचं आभार व्यक्त करत असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब खरंच खूप धन्यवाद. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणत असतात की महिपत तुम्ही जर कायमस्वरूपी असेच वागलात तर तुमची लवकरच या जेलमधून सुटका होईल. आता प्रेक्षकांना नागराज मात्र विचार करतो की हा एवढा बदला कसा आणि याला पहिल्यासारखं करण्यासाठी काय करावे लागेल. आता प्रेक्षकांनो बाकीच्या सर्व कैदी जे आहेत ते त्याचं अभिनंदन करत असतात आणि हे सर्वांना बघा इथे थँक्यू करत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मग इथे नागराज म्हणतो की अरे साधा कागद तो त्याला काही घट्ट मिठी मारून बसणारेस का किती वेळ बघत बसणारेस त्याकडे. मग त्यावेळेस बघा इथे महिपत त्याला सांगतो की साधा कागद नाही अरे तुला माहिती ना मी फक्त 4थी पास आहे तिथून पुढे माझं शिक्षणही झालेलं नाही. मी आतापर्यंत एवढे वाईट धंदे केले की असं सर्टिफिकेट वगैरे मला कधी काही मिळालेलं नाही आणि त्यामुळे हा माझ्यासाठी फक्त कागद नाही आहे तू ह्याला कागद म्हणू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा तन्वीची म्हणजेच प्रियाची खरंच खूप अवस्था बिघडलेली आहे आणि ती सतत अश्विनचाच विचार करत असते आणि माझा नवरा मला वाचवायला येणार अशा मोठ्या गैरसमजात ती असते. आता इथे कॉन्स्टेबल जे आहे ते बघा तिला खाण्यासाठी सांगत असते परंतु ती म्हणत असते की नाही मला अजिबात जेवायचं नाही कारण माझा नवरा माझ्यासाठी डब्बा घेऊन येणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की तुझ्यासाठी कोणीही डब्बा आणणार नाही आणि नाश्त्याची वेळ झाल्यानंतर तुला जेवणही भेटणार नाही त्यामुळे खायचं असेल तर आत्ताच खाऊन घे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया तिच्यावर जोरात चिडते आणि ती म्हणते की नाही मला नकोय मला माहिती आहे माझा अश्विन माझ्याशिवाय राहूच शकत नाही आणि तो नक्कीच मला डब्बा घेऊन येईल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन सकाळी अंघोळ वगैरे करून फ्रेश होत असतो आणि तेवढ्यातच बघा इथे अस्मिताच्या बाळाला घेऊन सायली आलेली असते आणि त्यावेळेस मग ती म्हणत असते की बघा आपल्याकडे कोण आले. आता प्रेक्षकांनो बाळ इथे आल्यानंतर बघा ते खरंच खूप खुशीत असतं आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणत असतो की
ए बायको, मी ना बाळाला थोडा वेळ सांभाळतो, माझी ती पिंक कलरची फाईल तेवढी शोधून देतेस का? मग त्यावेळेस सायली म्हणत असते की बाळा बघितलंस, तुझ्या मामाला इथे समोरची साधी फाईलसुद्धा दिसत नाही आहे रे. असं म्हटल्यानंतर बघा त्या दोघांचं बाळासमोर एकमेकांना जे टोमण्यानं जे काही बोलणं आहे ते चालू असतं. आणि प्रेक्षकांना एवढ्यातच बघा ते सायली म्हणत असते की अहो मी ना बाळाच्या दुधाची बॉटल घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही ह्याला घ्या. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नाही मी सांभाळू शकत नाही. त्यावेळेस म्हणते अहो फक्त 2 मिनिटाचं आहे, बाळाची ती बॉटल आहे तेवढीच घेऊन यायचे, तोपर्यंत घ्या की. त्यावेळेस ती म्हणतो नाही नाही, तू एक काम कर, तू त्याला घेऊन जा आणि अस्मिताकडे देऊन ये. असं म्हटल्यानंतर ती म्हणते नाही अहो अस्मिता ताईची झोप झालेली आहे म्हणून तर मी त्याला इकडे घेऊन आली, मग मी परत कशी घेऊन जाऊ शकते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे जबरदस्तीने अर्जुनकडे बाळाला सायली सोपवून इथून निघून जात असते. आणि ती गेल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे बाळाला कसं सांभाळायचं आणि ते हालचाल केल्यानंतर पडल वगैरे अशा भीतीनं बघा तो इथे बाळाला लगेचच खाली ठेवत असतो. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की बाळा इथे झोप तू. आता प्रेक्षकांनो हे सर्व काय आहे ते सायली बाहेरून पाहत असते, पण तेवढ्यातच जे बाळ आहे ते पालतं पडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तो खाली पडणारच असतो, परंतु तोपर्यंत सायली तिथे येत असते. आता प्रेक्षकांनो मग सायली अर्जुनला सांगत असते की बाळाच्या डोळ्यात बघायचं, मग आपोआप जी बाळाला घेण्याची जी भीती आहे ती लवकरच निघून जाते. आता प्रेक्षकांनो इथे बघा सायली आलेली आहे आणि ती म्हणत असते की पूर्ण आजीसाठी मस्त छान शिरा करा आणि त्यावरती छान अशा आंब्याच्या फोडी कट करून टाका. मग त्यावेळेस इथे लगेचच कल्पना जी आहे ती म्हणत असते काय ग तुला कसं माहिती आहे पूर्ण आजीला अशा आंब्याच्या फोडी वगैरे आवडतात आणि लहानपणी सुद्धा तन्वीना असं सेम करून द्यायची. आता प्रेक्षकांनो सर्वांनाच असा प्रश्न पडेल का सायली हीच खरी तन्वी आहे? तर हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.